नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे न्यू फेअर अँड लवली सारेगमप सूर नव्या युगाचा पावर्ड बाय फॉग डिओ स्प्रे. चला तर कडकडीत टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. गायक, संगीतकार, दिग्दर्शक अवधूत गुप्ते आणि तालवादक संगीतकार तौफिक कुरैशी. आणि सुरेल टाळ्यांनी स्वागत करूयात सारेगमपचा जीव असलेल्या आपल्या सगळ्या म्युझिशियन्सचं. आज इकडे कार्यक्रमाला येताना सिग्नलवर एक मुलगा माझ्याकडे गुलाबाचा गुच्छ विकायला आला. मला म्हणाला, साहेब फुलं घ्या ना, हा शेवटचा गुच्छ राहिलाय. मी म्हणालो, बरं ठीक आहे बाबा दे, एवढा बिचारा कष्टानं कमवतोय तर आपणही थोडासा हातभार लावूयात. तिथून निघताना मला अचानक मंगेश पाडगावकरांच्या ओळी आठवल्या. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. आता एकंदरीतच असा प्रेमाचा माहोल झालेला आहे, त्यामुळे अर्थातच आपल्या आजच्या आणि उद्याच्या भागाची थीम काय हे तुमच्या लक्षात एव्हाना आलं असेलच. प्रेम. आज प्रेम ही थीम असल्यामुळे एकंदरीतच कार्यक्रमामध्ये जरा रंगत येणारे असं आत्तापासूनच दिसायला लागलंय. आणि ही रंगत आणखीन वाढवण्यासाठी आपल्यासोबत दोन विशेष व्यक्ती आहेत ज्यांच्या वाद्यांमधून आपण अनुभवणार आहोत सूर नव्या युगाचा. आपल्या याचे पहिले पाहुणे वादक आहेत. खणखणीत टाळ्यांनी स्वागत करूयात सुप्रसिद्ध सॅक्सोफोन प्लेयर श्यामराज यांचं. श्यामराजजींबद्दल मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात पंचमदा अर्थात आर.डी. बर्मन यांच्यासोबत केली आणि त्यानंतर त्यांच्या 40 वर्षांच्या प्रवासामध्ये लक्ष्मीकांत प्यारेलाल, नदीम श्रवण, जतीन ललित अशा हिंदीतल्या अनेक दिग्गज संगीतकारांसोबत त्यांनी कामं केली आणि आपल्या वादनानं कायमच सगळ्यांची दाद मिळवली. श्यामराज जी, सारेगमप के इस मंच पे आके आपको कैसे लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है. जय महाराष्ट्र. आपले आजचे पुढचे पाहुणे आहेत. जबरदस्त टाळ्यांनी स्वागत करूयात पियानो वादक, अरेंजर, म्युझिक डायरेक्टर अतुल राणिंगा यांचं. अतुल जी, वेलकम. कसं वाटतंय या मंचावर येऊन? बहुत अच्छा लग रहा है. सारेगमपा इतना बड़ा मंच है कि कुछ बोलने की ज़रूरत नहीं है. यहाँ से कितने आर्टिस्ट, कितने सिंगर्स को फेम मिली है, सक्सेस मिली है, और नॉट ओनली सिंगर्स बट म्यूजिशियंस को भी यहाँ से सक्सेस मिली है. आई एम रियली वेरी हैप्पी. क्या बात है. अतुल राणिंगा यांचा शास्त्रीय संगीत आणि पाश्चात्य शास्त्रीय संगीत या दोन्हींचा अभ्यास आहे. पंडित तुळशीदास बोरकर यांच्याकडे त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं आणि ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिक लंडनच्या अभ्यासक्रमातून त्यांनी पाश्चिमात्य संगीताचा अभ्यास सुद्धा केलाय. अतुल राणिंगा यांना संजय वांद्रेकर यांच्यासोबत 3 इडियट्स या लोकप्रिय चित्रपटाच्या पार्श्वसंगीतासाठीचा पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे. अतुलजी, या मंचावर तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. थँक्यू. चला तर स्वरसाज सज्ज झालेला आहे. बोलूयात आपल्या पहिल्या स्पर्धकाला, सोलापूरचा जयंत पानसरे. सारेगमप सुरू होऊन आता काहीच आठवडे झालेत, पण तरी सुद्धा आपल्या अप्रतिम गाण्यांनी आपले हे स्पर्धक घराघरात पोहोचलेले आहेत. पण झी मराठीच्या मालिकांच्या माध्यमातून ज्या कलाकारांनी आपल्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं आहे, त्यांनाही आपल्या या स्पर्धकांकडून त्यांच्या मनातली प्रेमगीतं ऐकायची उत्सुकता आहे. चला तर आजच्या आणि उद्याच्या भागामध्ये असेच झी मराठीचे तुमचे लाडके कलाकार त्यांच्या गाण्यांच्या फरमाईशी या स्पर्धकांना करणार आहेत. जयंत, तुझ्यासाठी कोणी फरमाईश केली बघूया. प्रेम व्यक्त करण्यासाठी गाण्यासारखं दुसरं माध्यम नाही. जयंत, तुला माझी एक रिक्वेस्ट आहे. प्लीज, माझ्या मनात बरेच दिवस झाले एक गाणं आहे मेघनासाठी, तर ते गाणं माझ्यातर्फे तू मेघनासाठी गावस अशी माझी एक इच्छा. आणि ते गाणं म्हणजे प्रीतीच्या चांदराती घेऊन हात हाती. वा, ज्यांच्या रेशीम गाठी नुकत्याच जुळून यायला सुरुवात झाली अशा जोडप्यानं तुला फरमाईश केली आहे. माझ्याकडून मी तुला एक लकी गुलाब देतो, त्यामुळे गाणं छानच होईल तुझं. ठीक आहे, ऑल द व्हेरी बेस्ट. प्रीतीच्या चांद राती घेऊन हात हाती
जोडू अमोल नाती येना प्रीतीच्या चांद राती घेऊन हात हाती जोडू अमोल नाती येना ये प्रिये ये प्रिये प्रीतीच्या चांद राती घेऊन हात हाती जोडू अमोल नाती येना फुलला हा कुंज सारा हसली पाने फुले हे फुलला हा कुंज सारा हसली पाने फुले रुसवा आता कशाला अधरी प्रीती खुले हास दे चांदणे प्रीतीच्या चांद राती घेऊन हात हाती जोडू अमोल नाती येना प्रीतीच्या चांद राती घेऊन हात हाती जोडू अमोल नाती येना ये प्रिये ला 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 ये प्रिये ला 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 ये प्रिये ला 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 ये प्रिये जयंत तुझं खूप कौतुक की एवढ्या गोष्टी आजूबाजूच्या बदलल्या तरी तुझा सूर पक्का होता. तू स्वतःचं गाणं पक्क ठेवलं होतंस. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या बदलांनुसार तुझ्या रेंडरिंगमध्ये तू बरेच बदल केलेस. त्यामुळे तुला खूप खूप शुभेच्छा. तौफिक जी, हर एक एपिसोड में आप एक अलग वर्सेटैलिटी दिखाते जा रहे हैं. हर एपिसोड में आप कुछ अलग पेश करते हैं और खासकर यहाँ पे इस गाने में जो मस्ती आपने दिखाई है बहुत मज़ा आया. सबसे पहले मैं दोनों ही म्यूजिशियंस का, शामराज जी का और अतुल जी का यहाँ पे स्वागत करता हूँ. एक ही बात आपके बारे में मैं कहना चाहूँगा कि जब आप दार हरी जब वहाँ पाए ना तो दोनों बार जब पहली बार आपने वो सुर लगाया तो वो आपका कम लगा थोड़ा सुर, लेकिन बाकी आपने पूरा गाना बहुत ही अच्छे से निभाया है. और खासकर वो जो आपने टांग ऐसे करके जो सुर लगाया ना वो एक रुसवा आता कशाला ते बहुत अच्छा है. कीप इट अप. थैंक यू. वा वा. आणि आता गुण. प दिलाय अवधूतने. क्या बात है. तौफिक जी, क्या बात है. दोन्ही परीक्षकांनी प दिलेला आहे तुला. वा वा. तुला पुढच्या गाण्यासाठी खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. चला बोलूयात आपल्या पुढच्या स्पर्धकाला. टाळ्यांनी स्वागत करूयात कुडाळचा गणेश मिस्त्री. गणेश, क्या बात आहे. कडक दिसतोयस एकदम. बघूयात आज तुला कुठलं प्रेमगीत गाण्याची फरमाईश कुणी केली. सुचित्रा, तो दिवस फार महत्त्वाचा होता माझ्यासाठी ज्या दिवशी तू मला हो म्हटलंस. रथचक्र मालिकेसाठी तू भेटायला आली होतीस लालनताईंना, आणि लालनताईंचं माहीममधलं घर, तू त्या माहीमच्या बिल्डिंगमधनं खाली उतरलीस आणि बसस्टॉपला बस पकडण्यासाठी उभी होतीस. आणि त्याच बसस्टॉपवरती उभा असलेला आदेश, ज्याने तुला पहिल्यांदा बघितलं, तो क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. प्रथम तुझं पाहता जीव वेडावला. वा 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 वा. आदेश भाऊजींचाच आदेश म्हटल्यानंतर गाणं झकास झालं पाहिजे. पण टेन्शन घेऊ नकोस. माझा लकी गुलाब घे. गाणं छान होईल. ऑल द व्हेरी बेस्ट. प्रथम तुझं पाहता प्रथम तुझं पाहता प्रथम तुझं पाहता जीव वेडावला
जीव वेडावला उचलुनी घेतले उचलुनी घेतले निजरती मी तुला प्रथम तुझ पाहता प्रथम तुझ पाहता स्पर्श होता तुझा विसरलो भान मी स्पर्श होता तुझा स्पर्श होता तुझा विसरलो भान मी धुंद श्वासातला प्राशिला गंध मी नयन का देही नयन का देही मिटुनी तू घेतला प्रथम तुझ पाहता प्रथम तुझ पाहता तुझ पाहता तुझ पाहता गणेश जी अच्छा हुआ है आपने जो तान ली है। तो ओरिजिनल गाने में तान के बाद में अंतरे से तान जब आती है मुखड़े पे आता है तो वो एक ही सांस में प्रथम तुझे पाहता ये जा रहा है और एवरी टाइम आपने उसको ब्रेक करके लिया है तो ये मेरे हिसाब से सही नहीं है। दूसरा मुझे ऐसे लगा कि आपके जो ऊपर के सुर है वो बहुत अच्छे लग रहे थे, बहुत अच्छे से जा रहे थे। जहाँ जहाँ आप नीचे आ रहे थे थोड़ा थोड़ा आपका ऐसा लग रहा था कहीं ना कहीं फ्लैट हो रहा है सुर। बाकी फर्स्ट क्लास। थँक्यू सर. थैंक यू। अवधूत, मी आज हे जाहीर करतो की जेवढ्या ताकदीने जेवढ्या कम्फर्टनी आणि जितक्या शिताफीने तू हे गाणं पेश केलंस तितक्या शिताफीने आतापर्यंत ह्या मंचावर कोणीही नाही पण वा. थँक्यू सर. आवाज तुझा आज जरासा मात्र हातात नाहीये पण नक्की सर्दी खोकल्यामुळे आहे का खूप घासल्यामुळे? खूप सर्दी आहे. गणेश जी मैं यहाँ पे आपको एक नुस्खा समझते हैं आप, कंकॉक्शन देना चाहता हूँ। आगे कभी भी आपका गला बैठ जाए और ये मेरा आंखों देखा है कि एक बार शंकर महादेवन जाकिर भाई का एक गाना गाने के लिए आए इन कस्टडी फिल्म में और उनका गला एकदम बैठा हुआ था, वो बात भी नहीं कर पा रहे थे। तो उन्हें उस्ताद सुल्तान खान साहब जो अभी नहीं है इस दुनिया में, उन्होंने कहा शंकर 2 कच्चे प्याज खाओ और देखो उसके बाद कैसा गला खुल जाएगा। तो 2 कच्चे अनियंस खाया हो और आधे घंटे में उसका गला खुल गया और उसने वो गाना टेक किया। नसीब आजमाने के दिन आ गए हैं। तो आप आगे से ध्यान रखिए कभी गला बैठ जाए तो कच्चे अनियन खा लीजिए, लेकिन उसके बाद में ना किसी के सामने मत जाइएगा। लेकिन गले के ऊपर बहुत अच्छा असर होगा, दूसरों के ऊपर बहुत बुरा असर होगा, ये ध्यान में रखिए आप। चला आता गुण बघूयात तुला किती मिळाले तौफिक जी. प दिलाय तौफिक जींनी, क्या बात है. थँक्यू सर. अवधूत, ध, क्या बात है. अवधूत ने ध दिलाय. जोरदार टाळ्या. फार उत्तम गुण मिळवलेले आहेत यावेळेस, त्यामुळे खुश हो, तब्येतीची काळजी घे. पुढच्या गाण्यासाठी खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. चला बोलूयात आपल्या पुढच्या स्पर्धकाला, रत्नागिरीची रसिका गानू. रसिका, आज अशी इतकी छान तुला बघून अनेकांची हृदय घायाळ होतील, पण ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्राची हृदय घायाळ केली आहेत त्यांची काय फरमाईश आहे बघूयात. पहला नशा पहला खुमा
नया प्यार है नया इंतजार. मी आता ह्या गाण्याच्या 4 ओळी जान्हवीसाठी म्हटल्या खऱ्या, पण जान्हवी तुला हेच गाणं जर आणखीन सुरेल आवाजात ऐकायला मिळालं तर आवडेल? तू सुरेल गाणार आहेस असं म्हणायचंय का तुला? हा. सारेगमप सूर नव्या युगाच्या मंचावर इतके सुरेल आणि सुंदर स्पर्धक आहेत ना, आपण त्यांनाच रिक्वेस्ट करूया. अरे हो, खरंच की. तुम्ही प्लीज आमच्यासाठी हे गाणं गा ना. तुला ऑल द बेस्ट आणि माझ्याकडून हा लकी गुलाब. चाहे तुम कुछ ना कहो, मैंने सुन लिया कि साथी प्यार का मुझे चुन लिया, मैंने सुन लिया. पहला नशा पहला खुमार, नया प्यार है नया इंतजार. कर लूं मैं क्या अपना हाल, ऐ दिले बेकरार, मेरे दिले बेकरार, तू ही बता. पहला नशा पहला खुमार. उसने बात की कुछ ऐसे ढंग से, सपने दे गया वो हजारों रंग के. उसने बात की कुछ ऐसे ढंग से, सपने दे गया वो हजारों रंग के. रह जाओ जैसे मैं हार के, और चूमे वो मुझे प्यार से. पहला नशा पहला खुमार, नया प्यार है नया इंतजार. कर लूं मैं क्या अपना हाल, ऐ दिले बेकरार, मेरे दिले बेकरार, तू ही बता. मला सांगायला आनंद वाटतोय की 2 दिग्गज आपल्यामध्ये सुद्धा उपस्थित आहेत ज्यांनी ओरिजिनल गाण्यामध्ये सुद्धा वाजवलंय. एक तर आजचे आपले गेस्ट वादक, पाहुणे वादक श्यामजी, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि दुसरं म्हणजे अर्थातच आपले परीक्षक तौफिक कुरेशी. क्या बात आहे तौफिकजी. तौफिक जी तुमच्यापासूनच सुरुवात करूयात. मुझे थोड़ा ऐसा लगा कि कहीं ना कहीं थोड़ा सा आपका कम ज़्यादा हो रहा था, लेकिन ओवरऑल आपका परफॉर्मेंस इसमें बहुत अच्छा था. गाना भी आपने अच्छा ही गाया है. छोटी सी बातें हैं वो आप थोड़ा सा ध्यान देंगी तो वो और आगे के लिए अच्छा रहेगा. थैंक यू. अवधूत
मी या परफॉर्मन्सला फक्त एका शब्दात सांगेन की हे स्वप्न होतं. थँक्यू. तौफिकजी किती गुण? पहला नशातला प दिलाय तौफिकजींनी. क्या बात है. थँक्यू. अवधूत जी. क्या बात है. व्हेरी गुड. जोरदार टाळ्या. आज जितकी छान दिसतेस, जितकी छान गायलीस, तशीच छान छान गाणी आम्हाला ऐकवत राहा, अशीच छान दिसत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू. हा चला बोलूयात आपल्या पुढच्या स्पर्धकाला. टाळ्यांनी स्वागत करूयात सांगलीची संज्योती जगदाळे. बघूया तुझ्यासाठी कुठल्या गाण्याची फरमाईश आहे. हाय मायसेल्फ दादासाहेब होळकर, म्हणजेच मी स्वतः दादासाहेब होळकर. संज्योती जगदाळे, धाडसी आहात तुम्ही. भिरीत उड्या काय मारता, क्रिकेट काय खेळता, बाईक काय चालवता, पुन्हा गाताही. परवाच आम्ही तुमचं गाणं ऐकलं, धूम मचाले धूम मचाले धूम. अतिशय उत्तम गायलात तुम्ही, धूम मचवलीत तुम्ही. मराठी आमचं. आता आम्हाला ऐकायचंय, म्हणजे आम्हा दोघांना. या रावजी तुम्ही बसा भाऊजी. अर्थात तुम्हाला याच पदात गायची गरज नाही. गावे गीत आपुल्या स्वरे हे आम्ही नाही, परंतु तुमचे बाबा बोल. अरे बाप रे. दादा होळकरांची फरमाईश म्हणजे तेवढंच चांगलं गाणं तुला सादर करावं लागेल. माझ्याकडून एक लकी गुलाब तुझ्यासाठी. गाणं छान होण्यासाठी खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. बसा भाऊजी. या रावजी बसा भाऊजी. या रावजी तुम्ही बसा भाऊजी. कशी मी राखू तुमची महरजी. हो बसा रावजी, हो बसा भाऊजी. तुमची धरून मनी काय करू सांगा मी अहरजी. हो बसा रावजी, हो बसा भाऊजी. तुम्हा बघून डावा डोळा झाकला. तुम्हा बघून डावा डोळा झाकला. पडदा लाजचा, पडदा लाजचा, पडदा लाजचा लाजचा फेकला. पडदा लाजचा लाजचा फेकला. पडदा लाजचा लाजचा फेकला. अशी गुलछडी तुम्हासाठी नटून नाच राहीन खडी. तुम्हासाठी नटून नाच राहीन खडी. अशी रोखा नजर त्यात भरलं जहर. अशी रोखा नजर त्यात भरलं जहर. घोट घेऊन जीव ह्यो माझा जिंकला. घोट घेऊन
पडताला चा फेकला पडताला चा फेकला या रावजी बसा भाऊजी या रावजी तुम्ही बसा भाऊजी कशी मी राखू तुमची महरजी हो बसा रावजी हो बसा भाऊजी हो बसा रावजी हो बसा भाऊजी हो बसा रावजी हो बसा भाऊजी चला आता गाणं परीक्षकांना कसं वाटलं विचारूयात. अवधूत, मला तू विचारूच नकोस. मला जर अजून यायला वेळ लागणार आहे इकडे. मी अशा प्रचंड मोठ्या शॉक मध्ये आहे. म्हणजे संज्योती, अगं काय कमाल केली तुम्ही लोकांनी. ते म्हणजे ही अरेंजमेंट किंवा अशा प्रकारचं वाद्यवृंद हे अपेक्षितच नव्हतं. क्या बात है अतुल जी, बहुत बढ़िया. और श्याम जी तो मतलब सल्यूट, हॅट्स ऑफ टू हिम. पण म्हणजे आज संगीताला कुठलीही भाषा नसते, संगीताला कुठल्याही कक्षा नसतात, हे आज आपल्या सारेगमपच्या रसिकांना कळायला लागलं असेल की बघा मेलडी तीच आहे पण अरेंजमेंट सगळी जर का बदलल्यानंतर ह्या गाण्याचा कम्प्लिटली लुकच चेंज झाला. संज्योती, तू खूप सुंदर गायलीस. थँक्यू. खूप सुरात आणि खूप तालात छान समजून उमजून गायलीस. मजा आली. चाबूक परफॉर्मन्स. चाबूक. वा. तौफिक जी, एक्चुअली सारेगमप ब्लेस्ड है कि श्यामराज जी जैसे म्यूजिशियन आज यहाँ पे हैं और इन लोगों के साथ बजा रहे हैं. ये सारे सिंगर्स भी ब्लेस्ड है एक्चुअली, सही में. और संज्योती जी, मला एक सांगा, तुमची हाईट थोडी वाढली, असा थोड़ी बड़ी लग रही है. क्या कुछ हील पहना है क्या बहुत? हाँ भाई, कमाल है. आपकी हाइट बहुत अच्छी लग रही है और आपकी हाइट की तरह आपका गाना भी आज बहुत अच्छा ऊंचा गया. ऑल द बेस्ट. आता आपल्या या नव्या ढंगातल्या यो लावणीला परीक्षकांनी किती गुण दिलेत बघूयात. अवधूत, दिलाय अवधूतने. क्या बात है. आणि तौफिक जी, दिलाय तौफिकजींनी. क्या बात है. तुझ्या पुढच्या गाण्यासाठी खूप शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. चला बोलूयात आपल्या पुढच्या स्पर्धकाला. टाळ्यांनी स्वागत करूया डोंबिवलीचा कौशिक देशपांडे. कौशिक, चला तुझ्यासाठी कुठल्या गाण्याची फरमाईश बघूया. आमच्या दोघांचं एक आवडतं गाणं आहे, तोच चंद्रमा न भात. कशी चालेल नाना, जरा एकदा दाखवा. आणि ते गाणं आमचा आवडता जो स्पर्धक आहे, गायक स्पर्धक कौशिक देशपांडे, त्याने म्हणावं अशी आमची इच्छा आहे. मी दाखवायचं म्हणजे आता कौशिक नाही हो, मी त्याला कळायला नवीन मुलगा आहे. तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी. वा, माझा लकी गुलाब तुझ्यासाठी. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी. तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी. एकांती मज समीप तीच तूही गामिनी. तूही कामिनी. तोच चंद्रमान भात.
माझ्या आज लोपल्या खुणा वाळल्या फुलात व्यर्थ गंध शोधतो पुन्हा गीत येन ते जून भंगल्या सुरातुनी एकांती मज समीप तीच तूही कामिनी तीच तूही कामिनी तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी एकांती मज समीप तीच तूही कामिनी तीच तूही कामिनी तोच चंद्रमान भात. बघूयात परीक्षकांना कसं वाटलं. तौफिक जी. बहुत अच्छा गाया. ये मेरा बहुत चहीता गाना है और इस गाने के जो शब्द हैं उनका भी मीनिंग इतना खूबसूरत है ना, तो ये मेरा बहुत चहीता गाना है और मैं डर रहा था कि तुम इसको कैसे गाओगे, लेकिन तुमने बहुत अच्छा गाया कौशिक. बहुत प्यार से गाया, ठहराव से गाया और बहुत अच्छा लगा मुझे. ऑल द बेस्ट. थैंक यू. अवधूत. कौशिक मित्रा, मस्त गायलास, खूप सुंदर. म्हणजे मला खूप यांच्यासारखंच टेन्शन होतं की तुझी जी प्रवृत्ती आहे, तुझा स्वभाव जो आहे तो थोडासा अग्रेसिव्ह गाण्याकडे म्हणण्यापेक्षा अग्रेसिव्ह परफॉर्मन्स देण्याकडे जास्त असतो. तर ह्या गाण्याला जो सौम्यपणा हवा, ज्या प्रकारे शांतपणे हे गाणं सादर करायला हवं, तर तसं तू करशील की नाही असं मला वाटलं होतं. पण मस्त गायलास, खूप सुंदर. चला आता गुण बघूयात. या हळूवार गाण्यासाठी तुला किती गुण दिलेत परीक्षकांनी. तौफिक जी. नी. तौफिकजींनी नी दिलाय. क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कौशिकसाठी. आणि आता अवधूत. अवधूत ने ध दिलाय. क्या बात है. खूप शुभेच्छा तुला. ऑल द व्हेरी बेस्ट. गाण्यांचा सिलसिला असाच चालू आहे. चला बोलूयात आपल्या पुढच्या स्पर्धकाला, नागपूरची श्रीनिधी घटाटे. श्रीनिधी, शाळेमध्ये गॅदरिंग असल्यावर कसं सजून धजून जातात ना शाळेतल्या मुली, तशी क्यूट दिसतेस तू, फार गोड दिसतेस. बरं बघूयात आज तुला कुठल्या गाण्याची फरमाईश आहे. बिरजू की एक फरमाइश है सब लोगों से. कोणत्या क्षणी हरवले मन कसे. ये जो गाना है, अगर ये गाना श्रीनिधि हमें सुनाएगी तो हमें बहुत खुशी होगी. लड़कियों की आवाज बहुत भाती है. ऑल द व्हेरी बेस्ट. पण माझ्याकडून हा लकी गुलाब. ऑल द बेस्ट. धुंद भावना अल्लद वाटे कसे बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते जन्मांतरीचे का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे उमलती कशा धुंद भावना अल्लद वाटे कसे बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते जन्मांतरीचे.
आणि आता गाणं कसं वाटलं अवधूत? क्या बात है श्रीनिधी, तुझी आतापर्यंतची जी गाणी आहेत ना त्या सर्व गाण्यांना मिळून जेवढे मार्क दिले त्याच्यात 64 मार्क ह्या गाण्याला तुला. तू तुझ्या स्वतःशी असलेल्या कॉम्पिटिशन मध्ये अचानकपणे एकदम वरती गेलीस, एकदम खूप वरती गेलीस. खूप सुंदर, खूप सुंदर. आणि आजच्या तारखेला शामराजींसारखा प्लेयर नाहीच आहे अख्ख्या बॉलीवुडमध्ये. शामराज जी की एक खास बात यह है कि वो शब्दों से बहुत कम बोलते हैं. इज़ अ वेरी क्वाइट मैन, लेकिन जब बोलते हैं तो अपने साज से ऐसा बोलते हैं कि सबकी बोलती बंद हो जाती है. फिर ये शामराज जी आहे हमारे इंडस्ट्री पे. तुझ्या गाण्याबद्दल काय छानच झालं, खूप छान गायलीस तू. आणि फक्त एकच आहे की अंतरामध्ये जेव्हा तू रिपीट केला ना लाईन, तिकडे जरासं मला असं वाटलंय की सूर थोड़ा कमी लागला तिकडे. इन द सेंस कि वो कर्ण सुर जिसको हम बोलते हैं वो था. तो थोड़ा सा आप आगे के लिए ध्यान दीजिए. बहुत अच्छे मस्ती में आपने गाया. ऑल द बेस्ट टू यू श्रीनिधि. थँक्यू. ध दिलाय अवधूतने. क्या बात है. तौफिक जी. नी, क्या बात है. तौफिकजींनी नी दिलाय. जोरदार टाळ्या श्रीनिधीसाठी. तुझ्या पुढची सगळी गाणी अशीच गोड गोड गा. तुला खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. तौफिकजी, आता एपिसोडच्या सुरुवातीपासून पाडगावकरांची जी कविता मी तुम्हाला ऐकवतोय त्याच्या पुढच्या ओळी. तिच्यासोबत पावसात भिजला असाल जोडीने, एक चॉकलेट अर्ध अर्ध खाल्लं असेल गोडीने, भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन तास फिरला असाल, झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल. प्रेम कधी रुसणं असतं, प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं. प्रेम कधी भांडतं सुद्धा, प्रेम कधी भांडतं सुद्धा. 2 ओळींच्या चिठ्ठीत सुद्धा प्रेम असतं. घट्ट घट्ट मिठीत सुद्धा प्रेम असतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं सगळ्यांचं सेम असतं. क्या बात है. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात किशोर कदम, अर्थातच कवी सौमित्र यांचं. नमस्कार किशोर दादा, या सारेगमपच्या मंचावर तुझं मनापासून स्वागत आहे. थँक्यू. आणि पाडगावकरांच्या या ओळी तुझ्या तोंडून ऐकताना एक वेगळीच मजा आम्हा सगळ्यांना आली. प्लीज त्याला इथे बोलल्यानंतर त्याच्या कवितेच्या 2 ओळी नाही सांगितलं तर रुसेल. अवधूत, तुझ्यासाठी खास नवीन लिहिलेला ओळी. इर्शाद, क्या बात है. ते जुने झुरणे पुन्हा फिरण्यात आहे, ते जुने झुरणे पुन्हा फिरण्यात आहे. मी जणू बहुधा पुन्हा प्रेमात आहे. क्या बात आहे. किशोर कदम आज आपल्या सगळ्यांना एका विशिष्ट कारणाने भेटायला आलेले आहेत. सध्या अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गाजत असलेला चित्रपट म्हणजे फॅन्ड्री, जो येत्या शुक्रवारी म्हणजे 14 फेब्रुवारीला सगळीकडे रिलीज होतोय. आला चिमणी घाय पाहिजे लागा. बरं बिरा मी शालूला आवडेल का? फॅन्ड्री. झी टॉकीज प्रस्तुत नवलखा आर्ट्स न्यू बेसिल प्रोडक्शन इन असोसिएशन विथ एसिल विजन प्रोडक्शन्स लिमिटेड. फॅन्ड्री बघायला विसरू नका आपल्या जवळच्या चित्रपटगृहात या 14 फेब्रुवारी पासून. किशोर दादा, आम्हाला या चित्रपटाबद्दल सांगशील? फॅन्ड्री हा चित्रपट केवळ मराठी भाषेमध्ये बनला आहे म्हणून आपण असं म्हणूया की तो मराठी चित्रपट आहे. परंतु एका आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या क्रिटिक्सचं असं स्टेटमेंट होतं की ही भाषेपलीकडे गेलेली पहिली भारतीय फिल्म आहे. ही लोकांना स्वतःची फिल्म वाटेल. एका ॲडोलेसंट वयातल्या प्रेमाची कथा आहे, परंतु फक्त प्रेमाची न राहता ती त्याच्याही पुढे निघून जाते आणि आपल्या हृदयापर्यंत पोहोचते. म्हणून तुम्ही सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन ती नक्की बघायला पाहिजे. आमच्या सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली की हा फॅन्ड्री नक्की कसा असेल. आम्ही नक्की चित्रपट बघू. तू इथे आलास त्याबद्दल तुझे खूप आभार. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. बाय.
आपण प्रेमात पडतो, आपलं प्रेम बहरत जातं आणि ते अशा एका वळणावर येतं जिथं सगळं चांगलं असतं, सुखावणारं असतं. आता आपला कार्यक्रमही अशाच एका वळणावर आलाय. या वळणावरच थोडासा विसावा घेऊयात आणि प्रेमाचा हा बहर असाच फुलवत ठेवूयात. आपल्या उद्याच्या भागामध्ये पुन्हा भेटूयात, कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. तेव्हा उद्या भेटूयात आपल्या या गोड गुलाबी कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे न्यू फेअर अँड लवली सारेगमप सूर नव्या युगाचा, पॉवर्ड बाय फॉग डिओ स्प्रे. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडे चैन भी मेरा दर्द भी मेरी आशिकी अब तुम ही हो. ये मेरा दिल यार का दीवाना, दीवाना दीवाना प्यार का परवाना. भारतामध्ये ज्या काही उत्कृष्ट प्लेबॅक सिंगर झाल्या होत आहेत, त्याची जर का एक 100 वर्षानंतर यादी केली पहिल्या 25ची, तर त्यामध्ये तुझं नाव असणार हे मी आता. क्या बात. वा वा वा. माझिया प्रियाला प्रीत कळेना. तुझं नाव चाकू, सुरी, कात्री, खंजीर अशाशी संबंधित काहीतरी तुझं नाव द्यायला पाहिजे होतं. म्हणजे डोंबिवलीची कट्यार कुलकर्णी म्हणायला काही हरकत नाही तिला.